आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया मॅडम आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, एवढे दिवस आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू होत्या, चार्जशीट दाखल झाली, चार्जशीट एवढ्या मोठ्या पानांची चार्जशीट संपूर्ण तुम्ही वाचली देखील असेल, आणि आता जे आरोप करत होते त्या सर्व आरोपींचे फोटो आणि संतोष देशमुख यांची हत्या कशा प्रकारे करण्यात आली हे सर्व फोटो आणि व्हिडिओ जे आहेत ते समोर आलेले आहेत. तुम्ही देखील पाहिलेले आहात. काय प्रतिक्रिया याबद्दल तुमची? म्हणजे तर व्हिडिओ बघण्याची तर हिंमतच नाही आहे. म्हणजे ते मी बघितलेच नाही आहेत. ते काही जे फोटो बघितले ते पण बघवतच नव्हते. म्हणजे इतके निर्दयी, इतके हैवाणी अशी कशी माणसं असू शकतात. ते बघितल्यावर ना डोकं सुन्न झालं आहे. सुन्न म्हणजे एकदम सुन्न, की नुसतं आत्तापर्यंत 10 बोलताना ऐकलं होतं आपण, पण जेव्हा ते बघतो ना आपण तेव्हा सहन नाही होत ते बिलकुल. आणि म्हणूनच मला सगळ्या चॅनल्सना आणि तुमच्या सगळ्या माध्यमांना विनंती करायची की ॲटलिस्ट ह्याच्यावर तुम्ही देशमुख कुटुंबाची प्रतिक्रिया नका मागू आणि त्यांना बोलायला नका लावू. कारण कुठल्याही कुटुंबाला हे फार जड जाईल हे बोलणं आणि रिॲक्ट करणं ह्याच्यावर. कारण सकाळी मी जेव्हा धनंजयशी बोलले आणि संध्याकाळीसुद्धा जेव्हा बोलणं झालं, तो म्हणाला माझ्या मुलाला ते वडिलांसारखे होते. म्हणजे तो इतका माझा दादा त्यांना जपायचा की आज सगळं घर आमचं उद्ध्वस्त झालं. म्हणे आधी आम्ही खूप हालात मोठे झालो आणि त्यानंतर आता कुठे जरा चांगले दिवस आले होते, सगळा परिवार एकत्र होता आणि एवढा मोठा आघात त्यांच्या कुटुंबावर झाला आहे. तर माझी सगळ्या माध्यमांना विनंती आहे, तुम्ही प्लीज हे नका चालू. प्लीज म्हणजे त्यांना तरी प्रतिक्रिया विचारू नका, कारण हे खूपच भयंकर आहे. डिसेंबर महिन्यामध्ये जेव्हा हे प्रकरण झालं होतं त्यावेळेस या संपूर्ण घटनाक्रमाचा उल्लेख अनेक नेत्यांकडून केला जात होता. जसाच्या तसा उल्लेख केला जात होता. फोटो देखील आपण पाहतोय. ज्या पद्धतीने संतोष देशमुखांना मारण्यात आलं, रॉडने मारण्यात आलं, ज्या गोष्टींनी मारण्यात आलं त्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि आरोपींच्या चेहऱ्यावरती कोणतेही भय नाही आहे. व्हिडिओ काढताना दिसत आहेत, हसताना दिसत आहेत. ते CIDचे जे चार्जशीटचे स्टेटमेंट्स मी वाचले होते त्याच्यात असंच लिहिलं होतं की, आणि लाल अक्षरात लिहिलं होतं की अतिशय अमानवीय, क्रूर असं हे कृत्य आहे. आणि त्याच्यात ते सगळेजण ह्या कृत्याला एन्जॉय करताना इंटू ब्रॅकेट एन्जॉय लिहिलं होतं. ते वाचणं वेगळं असतं आणि जेव्हा आपण असं नुसतं पहिलं बघूनच थरकाप उडतो, नुसता बघूनच कसं तरी होतं. कारण अशी माणसं असू शकतात या पृथ्वीतलावर हे बिलीवच नाही होत कोणाला. कारण 10 बोलले होते आणि आपण हे सगळं ऐकलं होतं की असं असं झालंय, पण खरं वाटत नव्हतं. पण आता बघितल्यावर नक्कीच हॉरिबल आहे हे सगळं, खूपच हॉरिबल आहे. अनेक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये लघुशंका करताना देखील एक फोटो त्या समोर आलेला आहे. तरी देखील समोरचा एक आरोपी आहे तो व्हिडिओ काढतोय, त्याचा फोटो काढतोय आणि चेहऱ्यावरती हास्य देखील पाहायला. त्यांनी सेल्फी काढली त्यांच्याबरोबर. त्यांना मारतानाची सेल्फी काढतात. म्हणजे काय माणसं आहेत ही. आणि एवढे व्हिडिओ म्हणजे कराड पण कुठे ना कुठे बसून बघत होते ते सगळं. आणि अशांना आपण आज तक आहेत त्यांना VVIP ट्रीटमेंट देते आपलं शासन. राजकारणाचा हा स्तर झालाय. या माणसाला हाताला आणि पायाला बेड्या ठोकून जमिनीवर झोपवलं पाहिजे, मातीत झोपवलं पाहिजे. हा माणूस, त्याला VVIP ट्रीटमेंट आज पण मिळते. हे आपलं राजकारण, ही आपली लिमिट आहे राजकारणाची. आता नको बोलूया आपण त्याच्यावर, नको खरंच. आज धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देणं टाळणं. ते म्हणतात की खड्ड्यात जाऊ दे तो धनंजय मुंडे, खड्ड्यात जाऊ दे. कारण इतका युजलेस माणूस आहे. इतक्या अशा या माणसांना त्यांनी 10 वर्ष हे सगळं करू दिलंय. आणि हे एक नाही आहे, त्याच्या चार्जशीटमध्ये लिहिलं आहे की 10 वर्षात हे संघटित गुन्हेगारी गेली 10 वर्ष चालली आहे. आणि 11 गुन्हे त्यांनी असे एकत्र केले आहेत. पण ते 11 नाही 1100 असतील. कारण पोलीस FIR घेतच नव्हते. अगदी कोर्टाच्या ऑर्डर झाल्या तरी सुद्धा घेत नव्हते. आणि माझ्याकडेच आत्ता 21 फेब्रुवारीचे त्या लोकांनी मला ऑर्डर पाठवली. 21 फेब्रुवारीपासून कोर्टाची ऑर्डर आहे, तरी केज पोलीस स्टेशन FIR घेत नव्हतं. मी SP नवनीत कवचची 3 दिवस फॉलोअप केला, तेव्हा 4थ्या दिवशी झालं. आणि प्रकरण एक्झॅक्टली सेम. कोण धर्मराज फड म्हणून होते, जे पुन्हा कराडचीच दुसरी टोळी होती. आणि त्यांनी भर चौकात असंच मारलं, रॉड दगड असंच घेऊन मारलं होतं त्याला.
म्हणजे हे सगळं बघून असं वाटतं ही माणसं नव्हती आणि ह्यांना आज तगायत संरक्षण देणारे धनंजय मुंडे पण माणूस नाहीये आणि अशांना राजकारणात काय कुठेच ठेवायला नाही पाहिजे. यांची जागा फक्त जेल आहे, जेल. एवढे सर्व पुरावे समोर आलेत, आता तरी राजीनामा होईल तुम्हाला वाटतं? आजचा अधिवेशनाचा पहिला दिवस होता, उद्या दुसरा दिवस आहे. कसला राजीनामा, कसलं काय? मी कालपासून म्हणत होते बडतर्फ करायला हवं, पण आता हे सगळं बघितल्यावर वाटतं यांना काय करायला पाहिजे. राजकारणात अशी माणसं हवीत का आपल्याला? हे आपण देशाला अशी दिशा देणार? कष्ट करणारे लोक आहेत महाराष्ट्रात, कष्ट करून खाणारे, त्यांना असे नकोत आम्हाला राजकारणी. असले थर्ड ग्रेडेड, असले गुंड, असे मवाली नकोत आम्हाला ते. आपण पाहतोय की ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्याचे व्हिडिओ आणि फोटो जे आहेत ते समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि धनंजय मुंडे यांनी आज खरं तर बोलणं टाळलेलं आहे आणि संपूर्ण ज्या पद्धतीने फोटो आणि व्हिडिओ जे काही दाखवले जात आहेत त्याच्यावरती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी प्रतिक्रिया दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन रोशनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.